ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। मी इतकी मनापासून आबांना साथ दिली, जे मागेल ते दिलं। मला माझ्यावरील आरोपांबाबत उघड चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री आबांनी सही करून दिले। केसाने गळा कापायचा हा धंदा, अशा शब्दात अजित पवार यांनी दिवंगत RR पाटील यांच्याविषयी गौप्यस्फोट केला। तासगाव येथील जाहीर सभेत अजित पवार बोलत होते। अजित पवार म्हणाले की आबांना राजीनामा द्यायला लावला तेव्हा तो न सांगता अंजनीला निघून गेला। मला सांगायचं ना, मला सांगितलं नाही। 15 दिवस महिनाभर लोक भेटायला आले, त्यानंतर कुणी भेटायला आलं नाही। तेव्हा मला म्हटला, दादा कुणी भेटायला येत नाही, लोक किती स्वार्थी आहेत। पहिले रीग लावायचे, तेव्हा मी म्हटलं काळजी करू नको, मी बघतो। तेव्हा मी विनायक मेटे यांना हेलिकॉप्टरने आबांना घ्यायला पाठवलं आणि त्याला पक्षाचं प्रदेशाध्यक्ष पद दिलं। मी प्रत्येक वेळी आबांना आधार दिला, पाठीशी उभा राहिलो। पण मला एका गोष्टीचं वाईट वाटलं, मी इतकी मनापासून आबांना साथ दिली, जे मागेल ते दिलं। 2004 साली आमच्यात बेट लागली, काँग्रेसपेक्षा आपल्याला जागा जास्त येतील। तेव्हा जर असं झालं तर माझ्याकडून तुला नवी कोरी स्कोडा कार भेट देतो असं सांगितलं। जास्त जागा आल्यावर लगेच नवीन कार त्याच्या घरी पाठवली, पैज लावली होती, त्याने जिंकली। प्रत्येक काळात मी त्याला आधार दिला। तंबाखू खाऊ नको हे मी त्याला सांगितलं, मी नसलो की गुपचूप खायचा, दुर्दैवाने हे झालं असं त्यांनी सांगितलं। तसंच माझ्यावर आरोप झाले, मला बदनाम करण्याचं षडयंत्र असलं। 70,000 कोटींच्या सिंचनाचा आरोप केला अजितराव घोरपडे तेव्हा मंत्री होते। माझ्यावर जो आरोप झाला तेव्हा महाराष्ट्राची निर्मिती होऊन त्या दिवसापर्यंत पगाराचा खर्च 42,000 कोटींचा होता। मला 70,000 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला। आकडा जेवढा मोठा तेवढा लोकांचा विश्वास बसेल असं झालं। मग त्यातून एक फाईल तयार झाली, ती गृह खात्याकडे आली। तेव्हा आबांनी अजित पवारांनी उघड चौकशी करावी अशी सही केली। केसाने गळा कापायचे धंदे, मला हे देखील माहीत नव्हते। आपण पृथ्वीराज चव्हाणांचा पाठिंबा काढून घेतला, सरकार गेलं तेव्हा राष्ट्रपती राजवट लागू झाली। त्यावेळेचे राज्यपाल म्हणाले, मी या फाईलीवर सही करणार नाही, नवीन सरकार आले त्याचा मुख्यमंत्री करेल। निवडून आले देवेंद्र फडणवीस सरकार, देवेंद्र फडणवीसांनी सही केली। मला घरी बोलावलं, मुख्यमंत्र्याकरता जी सही होती ती त्यांनी केली। तेव्हा गृहमंत्री म्हणून आबांनी चौकशी करण्याचे आदेश दिले होते, त्यांची सही दाखवली। मला इतकं वाईट वाटलं, जीवा भावाचा सहकारी होता, आपलं काहीतरी चुकलं असेल त्यामुळे कामाला लावलं असेल असा आरोप अजित पवारांनी आबांवर केला। दरम्यान आबा प्रामाणिकपणे स्वच्छपणे काम करत होते। महाराष्ट्रात गृहमंत्रीपदी असताना पारदर्शक भरती करून घेतली, अत्यंत सक्षमपणे त्यांनी गृहमंत्रीपद सांभाळलं। आज त्यांच्यावर आरोप झाले ते पाहून अतिशय दुःख झालं। अजित पवार ज्येष्ठ होते, आम्ही त्यांच्या नेतृत्वात काम केलं, त्यांनी जे आरोप केले ते कुटुंब म्हणून वाईट वाटलं। आबा हयात असते तर आबांनी त्याला उत्तर दिलं असतं। आबांनी डान्स बार बंदीचा निर्णय घेतला, यावेळी त्यांना मोठमोठे ऑफर असताना डान्स बार बंदीवर ते ठाम राहिले। महाराष्ट्रातील विचारांचं संरक्षण झालं पाहिजे हा विचार त्यांनी मांडला। या वक्तव्याच्या विरोधात जनता उत्तर देईल असं सांगत RR पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी अजित पवारांच्या आरोपाला प्रतिउत्तर दिलं आहे। सबस्क्राईब करा तिचा सागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत